सर्वांना नमस्कार। मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा योजना कार्यालयामार्फत मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आमच्या मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे, राज्याच्या राजधानीचं असलेलं शहर बहुभाषिक आणि बहुधार्मिक लोक इथे राहतात। सर्व प्रकारची लोक मुंबईमध्ये आमच्याकडे असतात। त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे लेबर आहेत किंवा मजदूर आहेत किंवा घरकाम करणाऱ्या महिला आहेत यांच्यामध्ये किंवा सिनियर सिटीजन्स आहे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असाक्षर 15 वर्षापुढे ज्यांना काही कारणाने शालेय शिक्षण पूर्ण करता आलं नाही, लिहिता वाचता येत नाही, यांच्यासाठी आम्ही उल्हास नवभारत साक्षरता अभियान या कार्यक्रमाअंतर्गत मुंबई जिल्ह्यातल्या आमच्या 19 शहर शिक्षण केंद्रांमार्फत URCs मार्फत आम्ही वेगवेगळे उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवत आहोत। शाळा हे युनिट आम्ही कन्सिडर केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्यांच्या कुटुंबामध्ये असणारे असाक्षर यांचं सर्वेक्षण पूर्ण करून या सर्वेक्षणाला प्रत्येक असाक्षरांना आम्ही एक स्वयंसेवकांची जोड दिलेली आहे। आपल्याला इथे दिसत असेल की आम्हाला साधारण 49,000चं उद्दिष्ट सन 2023-24 मध्ये असाक्षरांचं सर्वेक्षण करण्याचं दिलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही 15,000 साक्षरांपर्यंत पोहोचलो। त्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालं, त्यांची चाचणी परीक्षा पूर्ण झाली आणि साधारण 97% आमचे जे असाक्षर होते ते नवसाक्षर झालेले आहे। याचा आम्हाला नक्की आनंद वाटतो आहे तुम्हाला हे सांगताना। त्यानंतर आम्हाला सन 2024-25 मध्ये एकूण मुंबईमध्ये म्हणजे दक्षिण, उत्तर, पश्चिम आणि BMC मध्ये एकूण आम्हाला 40,100चं टार्गेट आहे आणि याच्यापैकी आमचं साधारण 15% सर्वेक्षणाचं काम आज अखेर चालू आहे। साधारण 1200पेक्षा अधिक ठिकाणी आमचे साक्षरतेचे वर्ग देखील सुरू झालेले आहे। शिक्षकांचं प्रशिक्षण, तालुकास्तरीय प्रशिक्षण, जिल्हास्तरीय प्रशिक्षण हे आमचं पाईपलाईनमध्ये आहे आणि या माध्यमातून आपण लवकरच सन 2024-25 मध्ये आम्हाला यांचं सर्वेक्षण जे आहे आणि शिक्षण जे आहे ते असाक्षरांना साक्षर करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे। याच्यासाठी आमच्या कार्यालयातले आणि आमच्या सर्व विभागातले सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, स्वयंसेवक, पालक हे अतिशय उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत। राज्य शासनाचं देखील आम्हाला यामध्ये मोलाचं मार्गदर्शन नियमित मिळत असतं आणि मला वाटतं या माध्यमातून आम्ही मुंबई जिल्ह्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे आणि केवळ उद्दिष्ट साध्य करण्यापुरतं नाही तर आपल्या सर्व असाक्षरांना एक आपण डिग्निटी म्हणतो, शिक्षणाने जो एक आत्मसन्मान, आत्मप्रतिष्ठा जी प्रस्थापित होते ती आपल्याला नक्की मिळवून देण्यासाठी आम्ही असाक्षरांना नवसाक्षर करून त्यांना मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा नक्की प्रयत्न करू। या माध्यमातून राज्य शासनाने, केंद्र शासनाने आणि आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 यामध्ये जी आम्हाला उद्दिष्ट दिलेली आहे, शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट दिलेली आहे एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरून, त्यासाठी काम आम्ही सगळे करत राहू। यामध्ये माझ्यासोबत काम करणारे सर्व शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी आणि सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि अशीच ऊर्जा आपण प्रवाहित करत राहू आणि एकमेकांना प्रोत्साहित करत राहू आणि सर्वच जण प्रत्येक व्यक्तीला सुशिक्षित करून एक आनंदी समाज, सुरक्षित समाज आणि एक डिग्निफाईड समाज जो आहे तो करण्यासाठी कटिबद्ध राहूया। धन्यवाद। नमस्कार। नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय उल्हास मेळावा 2024 पुणे येथे संपन्न होत आहे। आपल्या देशाची आर्थिक राजधानी व स्वप्ननगरी मुंबई विभाग आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपण नवभारत साक्षरता योजनेअंतर्गत आपल्या विभागात असणारे जे असाक्षर आहेत त्यांना नवसाक्षर संपूर्णपणे साक्षर करण्याचा विडा उचललेला आहे। आपल्या नवसाक्षरांमध्ये जीवन कौशल्यांमध्ये आपण डिजिटल साक्षरता, कायदेशीर साक्षरता, आरोग्य सेवा व जनकल्याण, कुटुंब आणि बालसंगोपन व शिक्षण ह्या आपण त्यांचे कौशल्य विकसित करून घेणार आहोत। ज्यावेळेस आपल्याकडे नवसाक्षर शिकण्यास येणार आहेत त्यावेळेस आपण जर त्यांना लसीकरणाविषयी संपूर्ण माहिती दिली आणि त्यामुळे काय होणार आहे की लसीकरण घेतल्यामुळे आपल्या भारताचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे। म्हणजेच आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहोत आणि हे तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस आपण साक्षरतेकडून समृद्धीकडे जाऊ आणि म्हणूनच आम्ही बालसंगोपन हा आमच्या प्रदर्शनीचा विषय घेतलेला आहे। सर्वप्रथम पाहूया आपण की ज्यावेळेस आई गरोदर आहे त्यावेळेस आईने कोणते लसीकरण करायचे आहे। आईला TT1 हे 4 आठवड्यांनी घ्यायचं आहे। बाळ जन्मल्यानंतर त्याला सर्वात प्रथम 24 तासाच्या आतमध्ये BCG ही लसीकरण द्यायची आहे।
त्यानंतर जन्म झाल्यानंतर शक्य तितक्या 14 दिवसाच्या आतमध्येच त्याला हेपॅटायटिस बी हे लसीकरण द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यांना 6, 10 व 14 या आठवड्यांच्या दरम्यान ओरल पोलिओ प्रथम लस द्यायची आहे। 9व्या महिन्यामध्ये आपल्याला गोवर व जेई ह्या दोन्ही लसीकरण द्यायचे आहेत। 9 महिन्यात पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्याला टिटॅटस, धनुर्वात व गटसर्प ह्या दोन्ही लसीकरण द्यायचे आहेत। 9 किंवा 12 महिने पूर्ण होण्याआधीच आपल्याला त्यांना OPV 123, DPT 123, हेपॅटायटिस B 123, PCV लस या लसी द्यावयाच्या आहेत। जन्म झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर म्हणजेच 1 वर्ष आधी पूर्ण TTची दुसरी लस आपल्याला त्यांना द्यावयाची आहे। त्यानंतर त्यांना आपल्याला 5 ते 6 या वर्षादरम्यान DPT बूस्टर व OPV बूस्टर, गोवर बूस्टर, जेई दुसरा डोस द्यायचा आहे। 10 वर्ष आणि 16 वर्ष यामध्ये आपल्याला त्यांना DPT बूस्टर द्यावयाचा आहे आणि आपला अंतिम लसीकरणाचा डोस आहे PCV बूस्टर घेतल्यामुळे आपल्या भारताचं भविष्य म्हणजेच बालक हे सदृढ होणार आहे, याची जाणीव आपण त्यांना या प्रदर्शनीद्वारे करत आहोत। नमस्कार। मुंबई विभागाची पहिली थीम होती लसीकरण, बाळाची निगा, आरोग्य, त्याचं संगोपन। दुसरी थीम आहे डिजिटल साक्षरता। आज आपण दैनंदिन जीवनामध्ये मोबाईल, लॅपटॉप, संगणक ह्या गोष्टी वापरत आहोत। आजचं जग हे डिजिटल झालेलं आहे। आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी या 2 गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं। आता आपण साक्षरता माहीत आहे आपल्याला की लिहिता वाचता येणं म्हणजे साक्षरता। आता आपण डिजिटल पाहूया की ज्यामध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो, इंटरनेट हे माध्यम वापरतो आणि त्याच्याद्वारे लेखन वाचन करतो किंवा एखादा फॉर्म भरतो, कोणतीही माहिती भरतो, तेव्हा ते डिजिटल असतं आणि आत्ताचा पुढे येणारा काळसुद्धा हा डिजिटलच असणार आहे। आजचं जे डिजिटल युगाचं महत्त्व वाढलेलं आहे ते दिवसेंदिवस पुढे वाढत जाणार आहे। त्या दृष्टीने जे आपले असाक्षर आहेत ते आता नवसाक्षर होत आहेत आणि ते लिहायला वाचायला शिकत आहेत। लिहायला वाचायला शिकत असतानाच त्यांना आता हे इंटरनेट वापरणं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मोबाईल, लॅपटॉप, संगणक हाताळणं हे अपरिहार्य झालेलं आहे। तर त्या दृष्टीने ही आपली डिजिटल साक्षरता हा जो विषय आहे की लोकांनी आता डिजिटल साक्षर व्हायला पाहिजे। म्हणजे नेमकं काय तर आता लोकांना मोबाईल, इंटरनेटच्या द्वारे किंवा संगणक, लॅपटॉप हे इंटरनेट जोडून वापरता येऊ लागलं आहे। यूट्यूब असेल किंवा वेगवेगळी सोशल माध्यमं आहेत, सामाजिक माध्यमं आहेत, ते वापरत आहेत। परंतु हे वापरत असताना तिथे काही गोष्टी वाचतात किंवा काही लेखनसुद्धा करतात कमी जास्त प्रमाणामध्ये। तर त्याची जी माहिती आहे ती माहिती ऑथेंटिक आहे का, ती चुकीची तर नाही ना किंवा अफवा पसरवत नाही ना, ह्या दृष्टीने सुद्धा पाहावं लागणार आहे। तसंच ह्या डिजिटल गोष्टी वापरत असताना स्वतःची व्यक्तिगत सुरक्षा आणि आपल्या समाजाची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे। सायबर सुरक्षित होणं हे आता प्रत्येकाची गरज होणार आहे। त्यामुळे डिजिटल साक्षरता हा विषय आम्हाला SCRTने मुंबई विभागाला दिला होता। आता आपण व्हॉट्सअप वापरतो, ईमेल वापरतो किंवा वेगवेगळे बँकेचे छोटे मोठे व्यवहार करतो, वेगवेगळ्या लाभाच्या योजना असतात शासनाच्या, त्या योजना येण्यासाठी आपल्याला काही फॉर्म भरावे लागतात, काही माहिती द्यावी लागते। मग त्यासाठी आपल्याला काही स्कॅन करावं लागतं, काही गोष्टी अपलोड कराव्या लागतात। तसंच विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल, पालक म्हणून ते अभ्यास घेत असतील किंवा त्यांच्या शेजारी बसत असतील किंवा आपले जे नवसाक्षर आहेत ते सुद्धा दीक्षा ॲप हे ॲप वापरत असतील, तर त्यांनी हे सगळं करत असताना सुरक्षित राहणं, स्वतः सुरक्षित राहणं, स्वतःची माहिती सुरक्षित कशी ठेवायची हे शिकणं आता महत्त्वाचं आहे। आपला पासवर्ड असेल, आपली गोपनीय माहिती असेल, ही गोष्ट कुठेही शेअर करायची नाही किंवा आपला स्वतःचा फोटो शेअर करायचा असेल, कोणतीही माहिती शेअर करायची असेल तर त्यासाठी एक सिक्युरिटी, सुरक्षा आणि सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे। तर त्या दृष्टीने आता आपल्याला नवसाक्षरांना, आता हे जे आपले नवसाक्षर आहेत ते लेखन वाचन करू लागले आहेत, साक्षर झालेले आहेत, त्यांना आता आपण
डिजिटल साक्षर करूया. चला तर सगळ्यांनी आपण मोहीम हाती घेऊया. सगळ्यांनीच आता डिजिटल साक्षर होण्याची खूप गरज आहे. धन्यवाद.